श्री सिंपी पंच संस्थेच्या वतीने संत नामदेव महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त भव्य पालखी सोहळा संपन्न। दरवर्षी सालाबादाप्रमाणे आहिर सिंपी पंच संस्थेच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 675वा संजीवन सोहळ्यानिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्तानेच आज दिनांक 27 जुलै 2025 रोजी रविवारी सकाळी 7 वाजता श्री संत नामदेव महाराज यांच्या मूर्तीचे अभिषेक महापूजन करण्यात आले, पाद्यपूजन करण्यात आले, तर सकाळी 9 वाजता पालखी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले। दुपारी 12 ते 3 दरम्यान महाप्रसाद वाटप करण्यात आला। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी महापौर कल्पना काकू महाले, भाजप ज्येष्ठ नेते हिरामन आप्पा गवळी आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी सदर भव्य पालखी सोहळा पार पडला। तर या पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदुंग वाजत गाजत, ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत, डीजेच्या तालावर नाचत गाजत सर्व शिंपी समाज बांधव या श्री नामदेव महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त पालखी सोहळ्यात सहभागी झाले। तर कार्यक्रमासाठी आहिर सिंपी पंच धुळे संलग्न युवक मंडळ व महिला मंडळ अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला। आज धुळे शहरात माननीय अध्यक्ष आमचे शिरसाट भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा 675वा समाधी सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत। अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत आलेल्या पाहुण्यांचं त्यांच्या हस्ते करण्यात आलं। संत नामदेव महाराजांना या ठिकाणी 675 वर्ष त्या समाधी सोहळ्याला पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्ताने गावोगावी हे सगळं झालं, परंतु धुळ्यात हे जे सोहळा आहे हा अत्यंत जल्लोषात साजरा करण्यात येत आहे। याचं मागच्या बाजूला आपल्याला सगळं दिसते। अत्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचे लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत। थोरा मोठ्या नेत्यांचे आशीर्वाद आहे। सगळ्यांनी धुळे महानगरातल्या प्रत्येकाने या ठिकाणी येऊन माननीय लोकांनी हजेरी पण लावली आणि आमचा सगळ्यांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला। रमेश भाऊ शिरसाट आणि सर्व आहिर सिंपी पंचायत संस्थेचे कार्यकर्ते यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे। आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी आज आहिर सिंपी पंच या संस्थेने आयोजन केलेलं आहे आणि आज इतकं जल्लोषात वातावरण आहे की निसर्गाला देखील आमची दया आली आणि आज आमच्यासाठी थांबले आणि नामदेव महाराजांच्या मिरवणुकीसाठी त्यांनी आम्हाला मार्ग मोकळा करून दिलेला आहे। आहिर सिंपी पंच कायम या कार्यक्रमासाठी उत्साहित असते। या कार्यक्रमाला समाजातील मोठमोठे देणगीदारांनी सहकार्य केलेलं आहे। आमचे सहकारी विजय भाऊ जगताप यांनी देखील आज महाप्रसादाचा लाभची सेवा दिलेली आहे। सर्व समाजातील इतर समाजातील लोकांनी चांगली देणगी दिलेली आहे। कार्यक्रम जल्लोषात होत आहे।
निमडाळे येथील गुरुदत्त भजनी मंडळ यांचं सहकार्य चांगलं असतं. गेल्या 30 वर्षापासून त्यांचं या ठिकाणी भजनी मंडळ चालू आहे. त्याचबरोबर निमडाळे येथील आधुनिक शिवभजनी मंडळ यांचं सहकार्य आहे. आमचे हिरामन आप्पा कायम आमच्यासोबत पाठीशी असतात आणि या कार्यक्रमाचं आम्ही चांगलं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी आम्हाला संत नामदेव महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे. याप्रमाणे पुढेही आम्ही असाच कार्यक्रम राबवू. पालखीचा मार्ग आहे इथून शिंपी भवनपासून सुरुवात होईल. पारोळा रोड मुंदळा मार्केटपासून खोलगल्ली राम मंदिर आणि इथून सरळ समारोप होईल शिंपी भवनजवळ. सर्वांनी आल्याबद्दल शिंपी संस्थेच्या वतीने अध्यक्ष रमेश भाऊ शिरसाट आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो. जय नामदेव.